हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी 34 साइज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पेपर कटिंग करण्यासाठी एक कार्डशीट पेपर, टेप, पट्टी, स्केच पेन आणि कात्री मी घेतलेली आहे। ब्लाउजच्या पुढच्या आणि मागच्या भागाचं पेपर कटिंग मी सोबतच करते। त्यासाठी कार्डशीट पेपर मी मध्यभागी फोल्ड करून घेते। ब्लाउजची पूर्ण उंची ही 13.5 इंच इतकी आहे। ब्लाउजच्या उंचीचं माप टाकत असताना पुढच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेणार आहे, पण मागच्या बाजूला आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। 13.5 प्लस 1.5 इंच असं 15 इंचावर मी मार्किंग केलं। या ठिकाणी मी शोल्डर घेते 5.5 इंच। पट्टीच्या साहाय्याने एक रेष मारून घेते। या ठिकाणी मी शोल्डर 5.5 इंच इतकं घेतलेलं आहे। गळा रुंदी इथे 2.5 इंच घेणार आहे। वरील बाजूने ज्याप्रमाणे 5.5 इंच आणि 3 इंचावर मी मार्किंग केलं त्याचप्रमाणे खालच्या बाजूने सुद्धा मी मार्किंग करून घेतलं आणि सरळ रेषा मारून घेतल्या। हे ब्लाउज 34 साइजचं आहे, त्यासाठी मी मुंढा घेणार आहे 5.5 इंच। 34चा चौथा भाग हा 8.5 इंच इतका होतो। त्यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करणार आहे, म्हणजेच मी आता 10 इंचावर मार्किंग केलेलं आहे। मुंढ्याला आकार देण्यासाठी मी 1 इंच आणि 1.5 इंच असं 2 ठिकाणी मार्किंग करून घेतलं। 1 इंचावर मी जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी चंद्रकोर असा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर या 2 टोकांचं जे सेंटर आहे त्या ठिकाणून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीने 1.5 इंचाच्या मार्किंगवरून आपल्याला आकार द्यायचा आहे। छातीचं माप 8.5 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच असं 10 इंचावर मी इथे खूण करते। त्यानंतर पट्टीच्या साहाय्याने सरळ रेष पण मारून घेतली। आता पहिले मी पुढच्या गळ्याचं माप टाकून घेते। पुढचा गळा मी घेणार आहे 5.5 इंच। अशा पद्धतीने 2 ठिकाणी मार्किंग करून मी रेष मारते आणि त्यानंतर गळ्याला गोलाकार द्यायचा आहे। आता खालच्या बाजूने क्रॉस पट्टीचं माप मला टाकायचं आहे। बंद बाजूकडून मी 3 आणि 3.5 इंच असं 2 ठिकाणी मार्किंग केलं। ओपन बाजूकडून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। 2.5 आणि 3 इंचावर जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी मी पट्टीच्या साहाय्याने रेष ओढून घेतली आणि 3.5 इंचावर जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे तिरकस आकार दिला। आता आपल्याला कटोरीच्या भागासाठी मार्किंग करायचं आहे। त्यासाठी या ठिकाणी टेप ठेवून मी त्याचा सेंटर काढून घेतला। सेंटर आहे 5 इंच। मुंढ्याजवळ मी जो 1 इंचावरती आकार दिलेला आहे त्या ठिकाणाहून मी तिरकस असा टेप ठेवून 2.5 इंचावर मार्किंग केली। गळ्याजवळ वरच्या बाजूने मी अर्धा इंचावर मार्किंग केली। या ठिकाणी आकार देत असताना वरच्या बाजूने थोडा गोलाकार द्यायचा आहे। सेंटर पर्यंत आल्यानंतर त्यापुढे मात्र सरळ सरळ आकार द्यायचा आहे। आता हे सर्व भाग आपल्याला कट करायचे आहेत। त्यासाठी मी पहिले साइडनेच कट करते। साइडचा भाग, त्यानंतर मुंढ्याचा आकार आणि त्यानंतर वरच्या बाजूने मी कटिंग करून घेणार आहे। मुंढ्याजवळ आपण 1.5 इंचावर जे मार्किंग करून आकार दिलेला आहे तो ब्लाउजचा मागचा भाग असतो, म्हणूनच ब्लाउजचा पुढचा आणि मागच्या भागाचं कटिंग केल्यानंतरच आपण मुंढ्याचा 1 इंचावरचा जो आकार आहे तो कट करणार आहे। मी आता मागचा आणि पुढचा भाग हे दोन्ही भाग वेगळे करते। या ठिकाणी आता आपल्याला दोन्ही भाग मिळालेले आहेत। मागच्या भागाचं आता आपल्याला फक्त गळ्याचा आकार आणि उंची कमी करायची राहिलेली आहे। ब्लाउजची उंची मी 10.5 इंच इतकी घेते। गळा रुंदीसाठी मी पुढच्या भागावर जिथे मार्किंग केलं होतं त्याच ठिकाणी मागच्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घेते। आपली गळ्याची रुंदी ही 2.5 इंच इतकी आहे। टेपने डायरेक्ट माप टाकून घेतलं तरी सुद्धा चालेल। गळ्याला आकार देण्यासाठी मी पहिले 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। 10.5 इंचापर्यंत सरळ रेष मारून घ्यायची आहे। गळा चौकोनीच ठेवणार आहे इथे। ब्लाउजची उंची 13.5 प्लस 1 इंच असं आपल्याला 14.5 इंच पाहिजे आहे, म्हणून खालच्या बाजूने अर्धा इंचावर मार्किंग करून मी ते कट करून घेतलं। या ठिकाणी मी गळ्याला चौकोनीच आकार ठेवलेला आहे। तुम्ही या ठिकाणी गोलाकार सुद्धा देऊ शकता। गळा कट करून घेते मी। गळा कट केल्यानंतर आपलं मागच्या भागाचं कटिंग हे रेडी आहे। आता आपण पुढचे भाग कट करणार आहोत। सर्वात पहिले मी क्रॉस पट्टी कट करून घेते।
त्यानंतर मी गळ्याचा आकार कट करून घेणार आहे। पुढच्या भागासाठी आपण 1 इंचावर मुंड्याचा आकार देत असतो, तो पण मी आता कट करून घेते। ही गोष्ट अजिबात स्किप करायची नाहीये। हा भाग कट केल्यानंतर आपल्याला अशी चंद्रकोर मिळाली पाहिजे। कटोरीचा भाग सुद्धा आता कट करून घ्यायचा आहे। पुढच्या सर्व भागांचं कटिंग झाल्यानंतर आपल्याला ते अशा पद्धतीने दिसेल। कटिंग करत असताना कटोरीचा हा भाग जो आपल्याला मिळालेला आहे तो आपल्याला वाढवण्याची गरज आहे। आपल्याकडे जे कटोरीचं पेपर कटिंग आहे, हे पेपर कटिंग मी एका कार्डशीट पेपरवर ठेवणार आहे आणि चारही बाजूने मी मार्किंग करून घेते। खालच्या बाजूने हे जे 2 टोकं आहेत त्याचं सेंटर आपल्याला काढायचं आहे। हे अंतर 5 इंच आहे, म्हणून मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। माझ्याकडून कटोरीची जी डावी साईड आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने तिरकस आकार आहे, म्हणून मी इथे टेप ठेवताना तिरकस ठेवणार आहे आणि या टोकापासून 1 इंचावर मार्किंग करून रेष ओढून घेते। आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही रेष सरळ आहे, म्हणून टेप ठेवताना मी आता सरळच ठेवला आहे। या टोकापासून आता मी 1.5 इंचावर मार्किंग करते। या ठिकाणी मी जी सेंटरवर मार्किंग केलेली होती त्या ठिकाणापासून मी खाली 1.5 इंचावरती सुद्धा एक मार्किंग केली आहे। आता वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडं वाढवून घ्यायचं आहे, म्हणून माझ्या डाव्या साईडने मी टेप आडवा ठेवला आणि 1/2 इंचावरती मार्किंग केलं। आता वरच्या बाजूने आपल्याला टेप उभा ठेवायचा आहे, त्यानंतर 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे। मार्किंग केलेल्या ठिकाणापासून खालच्या बाजूने आता मी सरळ रेष मारून घेते। आता या ठिकाणी आपल्याला आकार द्यायचा आहे। आकार देत असताना मी वरच्या बाजूने समांतरच घेते आणि खालच्या बाजूने हळूहळू वाढवते। मी ज्या पद्धतीने आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे। खालच्या बाजूचा आकार देत असताना खालच्या बाजूला थोडं टोक येईल याची काळजी घ्यायची आहे। हे मी आता कट करून घेते। अशा पद्धतीचे पेपर कटिंग जर आपल्या जवळ असतील तर ब्लाउज शिवायला आपल्याला खूप कमीत कमी असा वेळ लागत असतो। कटोरीचा भाग कट करून झाल्यानंतर आता आपल्याला बाही कट करायची। त्यासाठी कार्डशीट पेपर मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला। बाहीची उंची 4 इंच आहे। शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करून मी 5 इंचावर मार्किंग केली आहे। तुमच्या बाहीची उंची कमी किंवा जास्त जरी असेल तरी तुम्ही याच पद्धतीने टाकली तरी चालेल। पेपरची ही बंद बाजू आहे आणि माझ्या डाव्या हाताने जी बाजू आहे ती ओपन आहे। चेस्ट ही 8.5 इंच आहे, म्हणून मी 8.5 इंचावर मार्किंग केली। आता ओपन बाजूकडून मी टेप ठेवून 2.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे। कटिंग करत असताना मी शिलाई मार्जिन 1.5 इंच असं ठेवलेलं आहे, म्हणून मी 2.5 इंचाच्या मार्किंग जवळ आडवा टेप ठेवून 1.5 इंचापर्यंत सरळ रेष मारून घेतली। त्या ठिकाणापासून मी बाहीला आकार द्यायला सुरुवात केली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। खालच्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने आकार द्यायचा आहे। दंडघेर आहे 5.5 इंच। शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करून मी 7 इंचावर मार्किंग करते। नंतर हे दोन्ही टोकं जोडून घ्यायचे आहेत। बाहीचं मार्किंग झालेलं आहे ते मी आता कट करून घेते। सुरुवातीला कटिंग करत असताना आपल्याला वरच्या बाजूचा आकार जो आहे तिथून कट करायचा आहे। हा जो आकार आहे तो ब्लाउजच्या मागच्या बाजूचा आकार आहे। इथे मी बाहीच्या सेंटरवर पण एक मार्किंग करून घेते। ही बाही आता ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर बाहीला जो आपण खालचा आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता आपलं संपूर्ण ब्लाउजचं पेपर कटिंग हे तयार झालेलं आहे। बाही, मागचा भाग, कटोरीचा भाग, साइड पीस आणि क्रॉस पट्टी प्रकारचे पेपर कटिंग वापरून आपण आता झटक्यात ब्लाउज शिवू शकतो।